जालना शहरातील एमआयडीसी परिसरात चंदनजीरा पोलिसांनी अवैध धंद्यांविरोधात मोठी मोहीम उघडली आहे। एका बाजूला अवैध दारू विक्रेत्यांवर एकाच वेळी 7 ठिकाणी धाड टाकत 7 जणांना अटक करण्यात आली, तर दुसऱ्याच कारवाईत सुरू असलेल्या जुगार अड्ड्यावर छापा टाकून तब्बल 9 जणांना ताब्यात घेण्यात आले। या दोन्ही कारवायांमुळे अवैध धंदे चालवणाऱ्यांमध्ये मोठी खळबळ उडाली आहे। चंदनजिरा पोलीस ठाण्यात नुकतेच रुजू झालेले पोलीस निरीक्षक किरण बिडवे यांनी अवैध धंद्यांविरोधात धडक मोहीम सुरू केली आहे। सर्वप्रथम एमआयडीसी परिसरातील विविध ठिकाणी एकाच वेळी 7 ठिकाणी छापेमारी करण्यात आली। या कारवाईत देशी विदेशी तसेच हातभट्टीची दारू जप्त करण्यात आली असून सुमारे 30,100 रुपयांचा अवैध दारू साठा हस्तगत करण्यात आलाय। 7 आरोपींविरुद्ध दारूबंदी कायद्यानुसार गुन्हे दाखल करण्यात आले असून पोलीस पुढील तपास करत आहेत। यानंतर पोलिसांना न्यू जगदंबा ट्रान्सपोर्ट येथील एका गाळ्यामध्ये मोठ्या प्रमाणावर जुगार सुरू असल्याची गोपनीय माहिती मिळाली। माहितीची खातरजमा होताच उपविभागीय पोलीस अधिकारी अनंत कुलकर्णी यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिसांनी तात्काळ धाड टाकली। या कारवाईत 8 जुगारी आणि जुगारासाठी जागा उपलब्ध करून देणारा गाळा चालक अशा एकूण 9 आरोपींना ताब्यात घेण्यात आले। आरोपींकडून रोख रक्कम, मोबाईल फोन, मोटरसायकल आणि रिक्षा असा एकूण 6,88,650 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आलाय। सर्व आरोपींविरुद्ध जुगार कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे। या सलग धडक कारवाया पोलीस अधीक्षक तेगबीर सिंह संधू, अपर पोलीस अधीक्षक विक्रम साळी आणि उपविभागीय पोलीस अधिकारी अनंत कुलकर्णी यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक किरण बिडवे व त्यांच्या पथकानं यशस्वीरित्या पार पाडली।